ये रे रे पैसा 3 या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे। ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे उडत गेला सोन्या प्रदर्शित झाले असून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे। हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले। चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते, परंतु आता ये रे रे पैसा 3 मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे। बबली तिच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त करताना दिसते। या गाण्याची पार्श्वभूमी जरी भावनिक असली तरी हे गाणे जबरदस्त संगीत आणि हटके स्टाईलमध्ये सादर करण्यात आले आहे। हे जेन झी ब्रेकअप सॉन्ग प्रेक्षकांना थिरकायला लावणारे असून याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। गाण्याचे खास आकर्षण म्हणजे निर्माते अमय खोपकर यांचे सुपुत्र ईशान अमय खोपकरही या गाण्यात दिसत आहेत। या चित्रपटाच्या निमित्ताने ईशानचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले आहे, तर या गाण्यात चित्रपटातील इतर कलाकारांसोबतच सोनाली खरेचीही झलक दिसत आहे। सायली पंकज, रवींद्र खोमने, राधा खुडे, सौरभ साळुंके, मुनव्वर अली, अपूर्वा निषाद व सावनी भट्टे यांचा जबरदस्त आवाजातील या गाण्याला पंकज पडघम यांचे संगीत लाभले असून डॉक्टर विनायक पवार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत। दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ये रे रे पैसा 3 मध्ये सनी बबलीच्या नात्याला एक इमोशनल तरीही फन टच द्यायचा प्रयत्न केला आहे। हे एक मजेशीर गाणे असले तरी या गाण्यात खूप काही घडत आहे, ज्याने कथा पुढे जाते। आता ते काय आहे याचे उत्तर चित्रपटगृहातच मिळेल। निर्माते अमय खोपकर म्हणतात, हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे, कारण या गाण्यातून माझ्या मुलाचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले असून हा आमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे। मला खात्री आहे संगीतप्रेमींना हे गाणं नक्कीच आवडेल। चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे। कलाकारांच्या यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर, ईशान अमय खोपकर यांच्यासह आणखी काही चर्चेत चेहरे दिसणार आहेत। येत्या 18 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। म्हणजे सर म्हणाले तेच आहे की कधी कधी असं व्हायचं सगळे पंक्च्युअल असायचे तर ना संजू दादाला टेन्शन यायचं, संजय दादा सरांना टेन्शन यायचं, मग ते स्वतःचे पैसे टाकायचे। मग काहीतरी चुकलं की ए डेली वाटली 100 रुपये काढ। मला 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 जयश्री खूप आवडायचं की आता सगळेच आहे तर आज 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 कसं आज काहीतरी मिळालं पाहिजे। ती म्हणजे लाईट बॉय, स्पॉट दादा, सगळे टीम म्हणजे सगळेच असायचे, असिस्टंट सगळे असोसिएट। तर ही खूप चांगली गोष्ट आहे। संजय सरांनी चांगला मुद्दा मांडला की ना ते नाही की एक ना आपल्यापणाने म्हणजे त्या शेवटी आपल्याला पैसे मिळणार म्हणून काम नाही करायचे, पण तिची गंमत होती ना की आज पॅकअप झाल्यानंतर आज कोणता नंबर येणार, अरे तो नाही ह्याचा नंबर येणार, मला लागला आणि टाळ्या वाजायचे सगळे। मला वाटतं फॅमिलीमध्ये अशा पद्धतीने काम करणं आणि आमचं